इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. खरं तर राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व यांचं नातं फार जवळचं आहे. त्यांच्या व्याख्याच मिळत्या जुळत्या. जागतिकीकरणामुळे देशांच्या सीमा गळून पडल्या, जग जवळ आलं. औद्योगिकीकरणानं खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला एका खेड्याच्या रूपामध्ये परावर्तित केलं. एक नवा सांस्कृतिक परिगीत निर्माण झालं. पण जगभरातून एखादा उद्योग ज्यावेळी भारतामध्ये येतो त्यावेळी त्या उद्योगाला गुंतवणूक करावी वाटते ती पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये. अवघ्या जगाला महाराष्ट्राचं मूल आणि महत्व कळालं. पण आपल्या सत्वाची आणि सामर्थ्याची जाणीव खरंच आपल्याला झाली का? हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं निर्माण झालेल्या भगव्या वादळानं महाराष्ट्र धर्माची पताका जगभर पोचवली. खरं तर फेब्रुवारी 1672 इंग्लंडच्या लंडन गॅझेट या वृत्तपत्रामध्ये सुरतेच्या स्वारीची संपूर्ण बातमी इंग्रजांनी प्रकाशित केली. आणि या बातमीमध्ये सुरतेचा गव्हर्नर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतो की मोगलांना वारंवार खडे चारणारे छत्रपती शिवाजी महाराज आता देशाचे सर्वे सर्वा झालेले आहेत. खरं तर 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म कसा जगभर प्रस्थापित झाला होता याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या महाराष्ट्र धर्माची पताका जगभर अखंड फडकावत ठेवण्याचं काम तुम्हा मला करावं लागणार आहे. पण दुर्दैवानं तुमच्या माझ्या सामर्थ्याची जाणीव खरंच आपल्याला आहे का? रामायणातल्या हनुमंताला त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागायची. मग हनुमंतांच्या ठाई बळ संचारायचं आणि मग त्यांच्या हातून आचाट कार्य घडायची. तशी काहीशी परिस्थिती आपली तर झाली नाही ना, असा प्रश्न वारंवार येतो. महाराष्ट्र आणि मराठे यांना समानार्थी शब्द म्हणून खऱ्या अर्थानं पराक्रम हा शब्द वापरला जातो. किंबहुना पराक्रम या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे महाराष्ट्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर एल्फिस्टन नावाचा एक इंग्रज गव्हर्नर असं लिहितो की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या छोट्याशा देशातून आम्ही मुठभर इंग्रज इथं आलो आणि या मुठभर इंग्रजांनी 150 वर्ष या बलाढ्य हिंदुस्थानवर राज्य केलं. आमचं आम्हालाच कळालं नाही की आम्ही अवघे मुठभर इंग्रज या बलाढ्य राष्ट्रावर 150 वर्ष राज्य करू तरी कसं शकलो. आणि त्या दृष्टीने त्यांनी संशोधन केलं आणि एल्फिस्टन असं लिहितो की या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, या लोकांकडे क्षमता नाही असं नाही, या लोकांमध्ये शौर्य नाही असं नाही, या लोकांमध्ये पराक्रम नाही असं नाही, या लोकांमध्ये हे सगळं आहे. पण या साऱ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हीच इथली माणसं विसरली आहेत. या देशातल्या एकाच माणसाला हे तत्व कळालं होतं आणि त्या महापुरुषाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना त्यांच्या महाराष्ट्र 17 वर्ष शौर्यभूमी संग्राम दुर्गला हा महोत्सव आयोजित केला जातो. किरणजी आणि त्यांचे सगळे सहकारी तुमच्या माझ्या मनावर साचलेली ही राख झटकावी, पुन्हा एकदा कावी, यासाठी हा सगळा महोत्सव आहे. खरं तर रोमनं बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र, चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या नांग्या ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत उत्तरे थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडत आपला भगवा ध्वज फडकावत ठेवणारा महाराष्ट्र. याच महाराष्ट्राने मुघलांच्या दमनकारी राजवटीमध्ये स्वराज्याचा महामंत्र अवघ्या देशाला दिला. तर ब्रिटिशांच्या अन्यायी राजकारणी कारकिर्दीमध्ये याच महाराष्ट्रानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच